अस्मितरंग चित्रपट निर्मिती संस्था श्री जगदंब प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर रोड येथील शेवाळेवाडी फाटा येथे वारकरी भाविकांचे स्वागत करण्यात आले। यावेळी वारकऱ्यांना फराळ चहा नाश्त्याचे वाटप करण्यात आले। तसेच लोटस हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर्स यावेळी सेवेसाठी उपस्थित होते। अस्मितरंग चित्रपट निर्मिती संस्थेचे अध्यक्ष अशोक घावटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। अस्मितरंग चित्रपट निर्मिती संस्था श्री जगदंब प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर रोड येथील शेवाळेवाडी फाटा येथे वारकरी भाविक भक्तांचे स्वागत करण्यात आले। यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हडपसर परिसरातील सोलापूर रोड दुमदुमून गेला। अस्मितरंग संस्थेच्या वतीने वारकऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी, 9000 वारकऱ्यांना फराळाचे वाटप, चहा नाश्ता तसेच वारकऱ्यांची मालिश करण्यात आली। यावेळी 8 वाजल्यापासून अस्मितरंग संस्थेचे सर्व सेवाभावी कार्यकर्ते येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकांना फराळ चहा नाश्त्याचे वाटप करत होते। तसेच वारकऱ्यांसाठी लोटस हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर्स सेवेसाठी उपलब्ध होते। डॉक्टर चोरमोले, डॉक्टर शिंदे, डॉक्टर दत्ता यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते। तसेच वारकऱ्यांच्या सेवेसाठी कस्तुरी ॲम्ब्युलन्सची सोय देखील करण्यात आली होती। या कार्यक्रमाचे आयोजन अस्मितरंग चित्रपट निर्मिती संस्थेचे अध्यक्ष अशोक घावटे यांनी केले होते। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी येथे दुपारी 3 वाजता पोहोचली। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पुणे सोलापूर महामार्ग हा दुमदुमून गेला। अशा भव्य दिव्य पालखी सोहळ्यास वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी प्रमुख पाहुणे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अभिनेत्री रोहिणी माने, अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके, अभिनेत्री माधवी मोरे, भाऊसाहेब आंधळकर, अभिनेत्री स्वाती वेताळ, सागर बोधगिरे, निवेदक अविनाश घुले, अभिनेत्री रुपाली, वरात घुसली घराच्या नाटकाची सर्व टीम आणि अन्य कलाकार तसेच अस्मितरंग चित्रपट निर्मिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक घावटे, शिंदे कन्स्ट्रक्शनचे मालक अशोक शिंदे, संतोष बर्फे, उद्योजक विकास काळे तसेच युवराज रणदिवे, आलम सय्यद, विशाल बर्डे, सतीश धस, विकास निकम, यशवंत शिंदे आदी कार्यकर्त्यांनी या सोहळ्यामध्ये विशेष परिश्रम घेतलेत। सांगू इच्छिता? निश्चितपणे वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्राची आपण जो संप्रदाय आहे तो टिकून आहे या व्यक्तींमुळे। आणि जसे आमचे लोक कलावंत असतील, कलाकार असतील, त्यांना सुद्धा या संप्रदायाबद्दल अतिशय आपुलकी आहे, आदर आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणीची पालखी आज पुण्यामधून निघते। आज पुण्यातील बहुतेक काल 2 दिवसामध्ये सर्व कलावंतांनी या पालखीचं दर्शन घेतलं आहे। आज स्वतः चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून आमचे सर्व कलाकार इथे उपस्थित आहेत स्वागतासाठी। आणि मला अभिमान आहे की तुकाराम महाराजांची पालखी माझ्या स्वतःच्या गावीसुद्धा मुक्कामाला असते, बारामतीच्या पुढे संसार म्हणून गाव आहे। तर निश्चितपणे हे 15 दिवस या परिसरातील संपूर्ण महाराष्ट्राला एक आनंददायी, प्रेरणा देणारे आणि आनंदमय वातावरण निर्माण करणारे वातावरण असते। वारकऱ्यांना सांगायची काय आवश्यकता नाही, त्यांच्याकडूनच आम्ही शिकायची गरज आहे। कुठल्याही प्रकारच्या लिडरशिप नसताना सुद्धा शिस्तबद्ध रित्या हे त्यांच्या टार्गेटकडे किंवा आपण म्हणूया की एका गोलकडे, त्यांच्या मागणीकडे, ही जगाची मागणी त्यांच्याकडे जात असतील शांत चित्ताने। त्यांच्या कोणाला उपद्रव नाही आहे, काही नाही आहे, काही नाही आहे।